त्रिपुरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। त्रिपुरामध्ये तब्बल 828 विद्यार्थ्यांना HIV ची लागण झाली, तर 47 विद्यार्थ्यांचा HIV मुळे मृत्यू झालाय। हे विद्यार्थी त्रिपुरामध्ये 220 शाळा आणि 24 महाविद्यालयातील आहेत। त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण पसरले। तसं पाहिलं गेलं तर त्रिपुरा कधीच चर्चेत नसतं। भारताच्या ईशान्येकडील 7 सिस्टर्सपैकी एक राज्य। फुटबॉल किंवा पावसाच्या बातम्या सोडल्यास इथली जास्त कधीच चर्चा होत नाही, पण या HIV बातमीमुळे संपूर्ण देश हादरलाय। काय झालं नेमकं त्रिपुरात? इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह होण्याची कारणं काय आहेत, त्याचाच आढावा घेणारा हा आजचा व्हिडिओ। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। HIV म्हणजे ह्यूमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरल। HIV या व्हायरसमुळे एड्स होतो। यामुळे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो। जेव्हा एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते तेव्हा तो व्यक्ती अनेक विषाणूंवर नियंत्रण ठेवू शकतो, परंतु HIV झाल्याने अनेकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते। हा आजार दिवसेंदिवस वाढत जातो। यात त्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू देखील होऊ शकतो। अजूनपर्यंत HIV वर प्रभावी इलाज नसल्याने मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। त्रिपुरा जर्नलिस्ट युनियन, वेब मीडिया फोरम आणि TSACS म्हणजे त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यशाळेला संबोधित करताना TSACSच्या सहसंचालकांनी एक आकडेवारी जाहीर केली। त्रिपुरा राज्यातील 164 आरोग्य संस्था आणि संबंधित विभागाकडून डाटा गोळा करून याचा अहवाल सादर केला। मे 2024 पर्यंत त्रिपुरातल्या HIV ग्रस्तांना ट्रीटमेंट करण्यासाठी असलेल्या 8 म्हणजे अँटी रेट्रो व्हायरल थेरपी सेंटरमध्ये एकूण 8,729 पेशंटची नोंद झाली। यापैकी 5,664 पेशंट्स आजही राज्यात असून त्यामध्ये 4,570 पुरुष आणि 1,103 महिला आहेत आणि एक पेशंट इतर आहे। त्रिपुराच्या दलाई जिल्ह्यात 465 रुग्ण, गोमटी जिल्ह्यात 187, खोवाई जिल्ह्यात 226, सिपाही जिल्ह्यामध्ये 154, उनाकोटीमध्ये 305 अशी HIV पेशंटची संख्या आढळून आली आहे। तसेच दर दिवसाला 5 ते 7 नवीन HIV पेशंट्स समोर येत आहेत। यामध्ये आतापर्यंत 828 विद्यार्थ्यांना एड्स झाला आहे, तर 47 जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे। आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये HIVचं हे प्रमाण वाढतंय कसं? त्याबाबतही त्रिपुरा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांनी माहिती दिली आहे। त्यांनी असं सांगितलंय की 220 शाळा आणि 24 कॉलेजेस तसंच काही युनिव्हर्सिटीमधल्या विद्यार्थ्यांच्या रक्ताचे सॅम्पल घेतले। त्यात असं निष्पन्न झालंय की ब्लड टू ब्लड ट्रान्समिशन हेच HIVचं मुख्य कारण आहे। या ड्रग्सचं सेवन कारणीभूत असल्याची माहिती त्यांनी दिली। ड्रग्स घेण्यात येणाऱ्या इंजेक्शनमधून हे पसरल्याचं कळतं, कारण एकानं ड्रग्सचे इंजेक्शन घेतल्यावर त्याच इंजेक्शनच्या सुईने दुसऱ्याने ड्रग्स घेतल्याने हे परिणाम होऊ शकतात। यामुळे केवळ एड्सचा प्रादुर्भाव नाही, तर एड्स आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन हे त्रिपुरा राज्यासाठी धोक्याची बाब आहे। आता भरपूर मुलांना या रोगाची लागण झाली आहे, पण जर यातील काही जण बाहेर राज्यात कुठे गेले असतील आणि तिकडेही इंजेक्शने ड्रग्स वगैरे सेवन करत असतील तर याचा प्रादुर्भाव दूरवर पसरण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे भारतीय आरोग्य व्यवस्थेपुढे नवा पेच निर्माण होऊ शकतो। पण आता त्रिपुरातील घटना समोर आल्याने आपली आरोग्य व्यवस्था अलर्ट राहून या समस्येचं निवारण करेल अशी आपण अपेक्षा करूया।